भाजपा कार्यकर्त्यांना दुसरी भेट आहे. काय नेमकं कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह किंवा काय संदेश दिले? आज आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी खास करून करमाळा आणि कुर्डुवाडी नगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. याच्यावरून आपण समजू शकतो की भाजपासाठी फक्त नेत्यांची निवडणूक नाही, तर पंचायत राजी कार्यकर्त्यांची निवडणूक असते. ती निवडणूकसुद्धा किती महत्त्वाची आहे. आज येण्याचं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार, बाकी गोष्टींची चर्चा सगळी झाली. आज येऊन आणखीन काही आपण नेते मंडळी आणखीन काही कोणाला अप्रोच करू शकतो. बरीचशी कामं आज करमाळा शहरामधली प्रलंबित, त्याचा त्यांनी आज खास करून आमच्याकडून आढावा घेतला, जेणेकरून उद्या लोकांनी विश्वास की लोकांच्यावरती न्यायालयाकडे सामान्य माणसाच्या न्यायालयात काय करू शकतो. आज त्याच्यामधलं काय काय आढावा आला, प्रत्येक भाजपला त्यांनी आवडून लोकांच्या आशीर्वादामध्ये फिरला, किंवा काय काय कष्ट, काय काय अडचणी आहेत, आपण कुठल्या पद्धतीने त्या सोडवू शकतो, अशा पद्धतीची आजची बैठक झाली. आणि राहिला विषय निवडणुकीचा, खरं म्हणजे मला आपल्याला एक आठवण करून द्यायची. मला खरं म्हणजे असं सांगायचं की ही निवडणूक ही राजकारणाचं रणांगण आम्हाला करायचं. आम्ही लढतो, विकासाचे मुद्दे घेऊन लढतो. आम्हाला आरोप प्रत्यारोपांमध्ये शिरायचं नाही. याचं उत्तर द्यायचं झालं तर 353 मागे दाखल झाले. त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत, काही पत्रकार बनवले. आपण जर चौकशी केली तर म्हणजे शेखर जोगळेकरांपासून सामान्य नागरिकसुद्धा खूप पाणी न येणे ही समस्या कित्येक वर्षांपासूनची आहे. आणि अशा खूप समस्या आहेत. आणि एक वानगी दाखल मी आपल्याला उदाहरण देते. आणि त्यावेळेला जेव्हा ही लोक संतप्त झाली, चिडली, गेली, त्यांनी त्यांचा राग इतका टोकाला गेला की सामान्य नागरिकसुद्धा सोबत गेले आणि त्यांनी नगरपालिकेच्या ऑफिसला टाळं ठेवलं. आणि आज ती 353 दाखल. मला वाटतं त्याच्यावरती तारीख जरी तुम्ही बघितली तरी नगरसेवक लढले की नाही, कधी लढले, कसे लढले हे तुम्हाला कळेल. प्रशासकांच्या काळामध्ये अडचणी नाही आल्या असं मला नाही म्हणायचं, त्या आल्याच. पण ही जी दिशाभूल केली जाते की अडचणी आधी नव्हत्याच, एवढ्या अडचणी 6 महिन्यात तयार होत नाही, 8 महिन्यात तयार होत नाही, 2 वर्षात तयार होत नाही. माझ्या करमाळ्याच्या अडचणी खूप वर्षांवर्षाच्या. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रणांगण निवडणुकीचं आहे, चिन्हांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर त्याच्या आधीपासून सभा मोठमोठ्या नेत्यांच्या सुरू झालेल्या आहेत. परंतु आता करमाळा तालुका म्हणजे करमाळा शहरामध्ये अद्याप आणखी भाजपाची एकही सभा झालेली नाही. तसं आणखी काय सभांचं नियोजन? या निमित्तानं मी करमाळावासियांना सर्वांनाच विनंती करते की उद्या संध्याकाळी, उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 10 आपल्या इथला अतिशय नावाजलेला चौक, जिथे सभा नावाजलेल्या आहेत, असं सुभाष चौकामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांची सभा होणार आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनीच उपस्थित राहावं. हे प्रश्नाच्या उत्तरासह मी आपलं निमंत्रण देते. आणि त्यावेळेला आमचे उमेदवार, आमचे नेते स्वतःच्या भूमिका मांडतात. मुख्यमंत्री साहेबांचा प्रयत्न निश्चितपणे आहे, परंतु आपल्याला जसं माहिती आहे तसं राज्यामध्ये 100% भाजपा म्हणून लढत असताना खूप ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी इच्छा आहे. प्रत्येक ठिकाणी ती पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही प्रयत्नरत आहोत. आम्हाला वाटतं की त्यांनी यावं, परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं माहीत निघते कितपत वेळ लागतो. किती सभा होती? उद्याची सभा तरी ठरलेली आहे स्थानिक पातळीवर.